हो, देव माणूस रे तो. त्याने समजावलं तिला आणि त्यांच्या शब्दाखातर ती इथं आली. आणि मीही. हो, आणि तूही. आता सगळं भरून पावल्यासारखं वाटतं. मला सांगतेस ना? काय? खरंच आनंदात आहेस ना तू? तिच्याशी पटतंय ना तुला? उगाच कुसळ मनात ठेवू नकोस. स्वतःला फार शहाणं समजणाऱ्या शहरी बायकातली आहे ती. पुणे मुंबईकर पुष्कळ बघितल्यास मी. नाही रे, ती बिचारी तशी नाही आहे. हे बघ, उगाच आकस धरून तू तिच्याशी भांडण काढू नकोस. तू ना माझ्यासाठी सून आण. ती तुला शहाणी समजणारी असू दे, मग बघते मी तिला. हो, अंजनाच्या बहिणीला तू माझ्याकरता विचारलं नाहीस, तेव्हाच माझा प्रेमभंग झाला. त्यानंतर मी मुलींचा विचार सोडूनच दिला. ती 8 वर्षाची, तू 12 वर्षाचा, आणि तुमचा प्रेमभंग होतो का रे? काय झालं माझी? हसताय का? नाही, काही विशेष नाही. काही विशेष नसतानाही तुम्ही हसता वाटतं. उगीच चिडचिड करण्यापेक्षा बरं नाही का हो? अरे काय रे, एकमेकांना आवजाव करताय तुम्ही. वसुमती, अगं तुझ्याच वयाचा येतो आनंद, म्हण त्याला. बोलायची वेळ येईल तेव्हा बघू. चला जेवायला जाऊया. वसुमती, काय झालं ग वसुमती? हातावर पाणी पडल्या पडल्या तडकाफडकी निघून आलीस. जेवलीस सुद्धा नाहीस तू. काय झालं? माझी मला समजत नाहीये काय चाललंय ते. काय समजत नाहीये? 14 वर्ष झाली माझ्या लग्नाला. इतक्या वर्षात सुलक्षणनी किंवा तुम्ही एका शब्दानेही मला आनंदाबद्दल सांगितलं नाही. मग मी काय समजायचं? कळतंय मला वसुमती. सुलक्षणने मुद्दामच ठरवून तुला कल्पना दिली नसणार. आपल्या उद्ध्वस्त आयुष्याची सावली आनंदावर पडू नये म्हणून निग्रहाने तरी त्याला दूर ठेवला. पण सुलक्षणचा पाठचा भाव कसा काय? सांगते. माझ्या बहिणीचा मुलगा आहे तो. माझी बहीण अंथरुणालाच खेळलेली असायची. आनंदा त्यावेळेला 3-4 वर्षाचा असेल. गरिबीमुळे त्याच्या बापाकडून त्याची हेळसाड व्हायची. त्याच दरम्यान मी 2-3 दिवसासाठी माहेरी गेले होते. त्याचा बापही निभत नाही आणि बायकोशिवाय धकत नाही म्हणून त्याला तिथं घेऊन आला होता. मी आनंदाकडे बघितलं आणि माझ्या पोटात कसंच झालं ग. काय दशा होती त्या पोराची. धड बोलता सुद्धा येत नव्हतं त्याला. अंगठात तोंडात ठेवून चोखायचा. नाकाला शेंबूड आणि डोळ्यात आसवांच्या धारा. त्याला तसा बघितला आणि राहवलं नाही मला. मी म्हटलं, दाजी हा मला द्या. पोटचा पोरगा काय एवढ्या मायेनं वाढवीन मी त्याला. त्याने सुद्धा सुटकेचा निश्वास टाकला आणि आनंदाला माझ्या हवाली केला. तशीच त्याला घरी घेऊन आले मी. खसा आंघोळ घालून साफसूफ केला आणि घरच्या सगळ्यांच्या समोर सुलक्षणला बोलून सांगितलं की सुलक्षण, हा तुझा धाकटा भाऊ आनंदा. याच्या केसालाही धक्का लागला ना तर मी तुला बघून घेईन. आणि सुलक्षणने सुद्धा आनंदाला पाठीशी घातलं. ते सगळं बघून घरचे सुद्धा गप्प झाले. आणि त्यानंतर त्या दोघांचं नातं दिवसेदिवस घट्ट होत गेलं. आणि ते सगळं बघून माझ्या सगळ्या काळजा, सगळी दुःख
सगळं सगळं विसरत होते मी. आणि या आनंदाला सुलक्षणने आपल्यापासून एवढा दूर केला की त्याचा कधी उल्लेखही नाही केला. माझ्या कल्पने पलीकडेही एक एवढं मोठं जग होतं सुलक्षणच्या मनाचं. आणखी काय काय होतं ते कधी कळलं नाही आणि आता कळणारही नाही. बसत का नाहीये रे हा नट? अहो भाभी त्याच्या आटे गेलेत ना, बदलायला पाहिजे. एकदा लावून दे जोरामध्ये. जमत नसेल तर मदत करणारी माणसं आहेत म्हटलं. काही नको, आमची रोजची काम आहेत ती. हो पण जमत नाहीये ना. कुणाची मदत घेणं म्हणजे कमीपणाचं आहे हे समजणं म्हणजे हेकेखोरपणाचं आहे. माझी स्वतःलाच सगळं येतं, समोरच्याला काहीच येत नाही असा विश्वास म्हणजे आगाऊपणाच ना. काय रे कटकट कटकट करता? हा, घे ना थोडस पडतं. का म्हणून? काही चुकलं तर म्हणेन चुकलं, उगाच काय पडतं घ्यायचं. आणि तुमच्या आज्ञेतला आहे ना लाडका लेक, त्याला सांगा ना पडतं घ्यायला. युवरा, इंचाचा नट घेऊन येते मी, बघूया बसतो का. चल बघ, चल ये. बघितलंस कशी फडाफडा बोलली. काय रे भांडता कुत्र्या मांजऱ्यासारखं? काय नाही, शेफारली आहे ती. आधी दादांनी डोक्यावर चढवून ठेवलं, आता तू. काही हरकत नाही कोणी टक्कर दिली तिला तर. वसुमतीशी टक्कर घेणं इतकं सोपं नाहीये आणि त्यात तिची खरी कुमक अजून यायचीच आहे. कोण? जसपाल. माझी 100 वर्ष आयुष्य आहे तुला. एवढं काय करायचंय माझी? माझी कसले दिसताय तुम्ही आज? ह्या वेळेला मी तुम्हाला परत घेऊन जातोच बघा. रक्षेतच्या नवीन फिल्म मध्ये मस्त रोल आहे. पत्रे अचलट मला सिनेमात घेऊन जातोय नाहीतर काय. अरे हो, हा सुलक्षणचा धाकटा भाऊ आनंदा आणि आनंदा हा जसपाल माझा लेखच आहे म्हणणं. ग्लॅड टू मीट. सेम हियर. माझी सुलक्षणचा धाकटा भाऊ म्हणजे बोनसच आहे. आणि केवढं साम्य आहे दोघांमध्ये. आणि आपली वसुमती कुठे आहे? काय उगाच जीव खाते पोरांचा 15-20 मिनिटांसाठी. थांबा, मी जाऊन जेवणाची घंटा देऊन येतो. अरे नको, जीव घेईल ते तुझा. मी सांगतो माझं घड्याळ पुढे आहे. अरे गेला, काही खरं नाही याचं. आज ह्याची बिन पाण्याने होणार. काही नाही, तू आता नुसतं बघत राहा. आता कशी घंटा झाली? केली सुट्टी केली. आल्या मॅडम. तरी म्हटलं इथे शूरवीर कोण आहे एवढं. 2 गायींना इंजेक्शन द्यायची राहिली आहेत. जर रात्री लाया रोग झाला ना त्यांना तर तुझ्याकडून भरून घेईन. अरे मांगा भी तो क्या मांगा, जान भी ले लो. अरे हो आनंदा, जसपालशी ओळख झालीये का तुझी? हो 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 झाली आहे. काय रे, काय झालं? काही नाही, महायुद्ध होईल अशी त्याची अपेक्षा होती. तह झालेला बघून गोंधळला येतो. माझी मी निघतो. लवकर ये रे. तू आलास ना की खूप बरं वाटतं मला. येतो लवकर. 2 दिवस उशिरा निघाला असतास तर मला गाडी नसती का मिळाली आदित्यकडे जायला? अरे परवा त्याला सुट्टी आहे, भेटायचं म्हणत होते. अगं मला पण भेटायचं होतं त्याला, पण हे शेड्यूल प्रीपोन झालं आणि सगळा घोटाळा झाला बघ. जसपाल निघालास? अगं आनंद आहे ना, तो नेल तुला. आनंद नेशील ना रे तिला? नाही नाही नको. कुठे? आदित्यकडे रे. ऑलरेडी ओरड चालू आहे. पोलिसांना बरोबर वीकेंडलाच थंड हवेच्या ठिकाणी कामं निघतात म्हणून. तू भर घाल त्यात. नको, मी एसटीने जाईन. 4-5 तासांचाच प्रश्न आहे. जाऊ, आपण जाऊ. इट्स ओके. ठीक आहे, तुम्ही ठरवा. मी निघतो. बाय बाय.
परवा सकाळी जाऊ आपण. चांगला आहे. मला माहिती आहे, माझी पर्स आहे, मी नेहमी करू. नीड अ फ्लायर फॉर दॅट. आई आदित्य कसा आहे? मस्त. आदित्य हा आनंदा म्हणजे तुझ्या दादांचा भाऊ, म्हणजे तुझा काका. हाऊ आर यू यंग मॅन? हॅलो काका. वाव काका, मी काय म्हणायचं बरं तुम्हाला? आनंदा आणि अरे तुरे. अहो काका. आता आता मी काय म्हणायचं, असं करीन त्या वेळी मनात येईल ते म्हणीन. एक्सलंट, डन. मला खरंच वाटत नाहीये. अ होल लाईफ काका, वंडरफुल. काका ती तुमची जीप आहे? येस, चालवायची. काय? चल चल, इट्स अ गिफ्ट. कमाल आहे, आनंदाची आदित्यशी सुद्धा किती चटकन दोस्ती जमली. साहजिकच आहे, नाही म्हटलं तरी रक्ताचं नातं आहे त्यांचं. आनंदाची जसपालशीही गट्टी जमली होती, किती चटकन. त्यावरून ह्याचीही पूर्वसूचना मला मिळायला हवी होती. परतीच्या वाटेवरचा आनंदाचा आदित्य पुराण ऐकून अगदी वैताग आला. जसपाल असलं काही बडबडत नाही ते बरं. तो कुठल्याच बाबतीत बडबड करत नाही म्हणा, आणि भावना विवश वगैरेही होत. म्हणूनच तर सुलक्षणच्या आठवणी मी सहज जशा येतील तशा त्याच्यापाशीच काढते. मागवा मागवा मागवा. चित्त कुठे तुमचं? नाही, जरा विचार करत होते. विचार करत होता होय? आणि या विहिरीजवळ? अहो ही विहीर लय वांगाळे. अहो दादासाहेबांचे वडील ते ह्याच विहिरीने खाल्ले नव का? अहो ह्याच विहिरीत पडून त्यांचा मृत्यू झाला. अहो तेव्हा दादासाहेब जन्मले देखील नसतील. त्यानंतर माझींचा लोकांनी लई छळ केला बघा. पांढऱ्या पायाची म्हणून म्हणायचे. पण माझी धीराच्या नंतर सासरे आजारी पडले. नंतर आजारी सासऱ्यांकडनं समध्या कारोबाराचा ताबा घेतला. तेव्हापासून एकलाच पाहतायत समज. आता तुम्ही आहातच म्हणा. आणि पण या विहिरीजवळ येत जाऊ नका. अहो दादासाहेबांना देखील परवानगी नव्हती या विहिरीजवळ यायची. अहो एकदा आनंद साहेब तर खेळत खेळत या विहिरीपाशी आले. दादासाहेबांनी पाहिलं ना, असा बेदम मार दिला म्हणून सांगतो मी. मारलं? सुलक्षणने आनंदाला मारलं? हा मग बेदम मारलं. अहो आनंदा साहेबांना दादा असे निभार हाणायचे, पण आनंदा साहेब माझींजवळ एक शब्द देखील नाही बोलायचे. सुलक्षण कुणाला निबार मारायचा ह्यावर विश्वासच बसत नाही माझा. तो कुणाला टपलीनेही मारायचा नाही. आनंदाला इतका हाणत असेल तर तो तेव्हा फारच रागीट आणि दुष्ट असला पाहिजे. त्याच्याबद्दल सुलक्षणने माझ्यापाशी एक अक्षर काढू नये याचं मला अजून आश्चर्य वाटतं. त्याचे काका काकू आजी यांच्याबद्दल काही काही सांगायचं, पण जवळजवळ 10 वर्ष सावलीसारखा आसपास असलेला आनंदा त्याच्या आयुष्यात कधी आला असेल असं मला चुकून सुद्धा वाटलं नाही. का कधी बोलला नसेल तो? आपल्यावरची माया पातळ करून माझी मी आनंदाला लावली असं वाटत असेल का त्याला? की आपण आपल्या हाताने आपल्या आयुष्याचं माते रखू तर त्यानं सोनं याचं वैषम्य? परवा आठवलं, एका रात्री सुलक्षणने नेहमीपेक्षा कमी झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या. मध्यरात्री त्याला जाग आली. माझा हात घट्ट धरून म्हणाला,
मी पुन्हा मारणार नाही त्याला. मग तू बोल ना माझ्याशी. तेव्हा विचार नाही केला मी, पण आता कळते. झोपेच्या गुंगीत का होईना, पण सुलक्षणने माझ्यापाशी केलेला आनंदाचा पहिला आणि शेवटचा उल्लेख. आनंदा, मला जरा बँकेत जायचं होतं, सोडतोस? संध्याकाळी 6 वाजता कुठली बँक उघडी असेल तुझ्यासाठी? बँकेत म्हणजे बँकेच्या वर मॅनेजर राहतात ना, त्यांना भेटायचं होतं. बसा. बँक मॅनेजरकडे काय काम करायचं? अरे, बोर खोल करून घ्यायची आहे, गॅस प्लांटही टाकायचा आहे, त्याच्यासाठी कर्ज हवं. कर्ज? हो, एकदम 10-15 हजार कुठून उभे करायचे? दादांनी बराच पैसा करून ठेवला होता असं ऐकलं. तुझ्या आणि त्यांच्या ग्लॅमरस फिल्मी लाईफस्टाईल मध्ये काहीच उरला नाही असं दिसतं. जो काय उरलाय ना, तो आदित्यच्या शिक्षणासाठी गुंतवलाय. पण तरी कर्ज माझ्यासारख्या पगारी माणसाला सुद्धा 10-15 हजार रुपये सहज उभे करता येते. हो, आणि पोलिसातल्या पगारी माणसाला तर खासच. कोणत्या पुराव्याच्या आधारावर तू हे विधान केलंस? सुलक्षण बद्दल तू जेवढ्या पुराव्याने केलंस ना, तितकंच. तुझ्याकडे खरंच तितका पुरावा असेल ना, तर काही हरकत नाही. पण पुरावा असूच शकत नाही. त्यामुळे जागापोटी अशी विधानं करण्या अगोदर विचार करत जा. माझ्या बोलण्याने जर मी तुला दुखावलं असेल तर आय एम सॉरी. वसुमती, अगं कुठे गेली होतीस? रघु तुला शोधत होता. बँक मॅनेजरकडे काम होतं. कसलं? मी कर्ज काढले, बोर खोल करून घ्यायची होती आणि गॅस प्लांटचं म्हणत होतो ना आपण, त्याच्यासाठी ही कागदपत्र. एक बोलू का वसुमती? बोला. अगं त्यासाठी बँकेकडे जायची गरज नव्हती. 5-10 हजारच पाहिजे होते, तर ते आनंदाने सुद्धा दिले असते. का? त्याचा काय संबंध? त्याचा काय संबंध म्हणजे काय? अगं मुलगा आहे तो माझा. या घरात या जमिनीवर लहानाचा मोठा झालाय तो. असेल, पण याच घरा जमिनीचा मालक माझा मुलगा आहे आणि तो 18 वर्षांचा होईपर्यंत मी. त्यामुळे इथे कोण काय करणार ना, तर मी ठरवणार. असशील का तू घरादाराची मोठी मालकीन? पण आनंदाला असा धुडकावून लावण्याचा उडफाटेपणा सुलक्षणने तरी केला असता का? त्याने तो नाही केला ना, तो त्याचा मोठेपणा. पण मला करावा लागेल, आदित्यसाठीही आणि माझ्यासाठी.